विद्यार्थी मित्र हो, नुकतंच आपण मागच्या तासिकेमध्ये लोकशाहीचे जे काही शासन प्रकार आहे त्याच्यावरती चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. लोकशाहीच्या शासन प्रकारामध्ये प्राचीन काळापासून तर आजतागायतपर्यंत आपणास लोकशाहीचे प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही शासन प्रकारावर आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. प्राचीन काळामध्ये म्हणजेच ख्रिस्तपूर्व इसवी 3ऱ्या आणि 4थ्या शतकामध्ये ग्रीक नगर राज्यामध्ये अथेन्स या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही शासन प्रकार आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये प्रत्यक्ष लोकशाही त्या काळामध्ये देखील होती, कारण सर्व नागरिकांना त्या ठिकाणी सहभाग आपल्याला नोंदवता येत नव्हता. स्त्रिया असतील, गुलाम असतील आणि परकीय नागरिक यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात आलेलं नव्हतं. म्हणजेच प्रत्यक्ष लोकशाही हा मर्यादित स्वरूपाचा प्रकार त्या ठिकाणी काळामध्ये दिसून येत होता. आजच्या या काळामध्ये स्वित्झर्लंड असेल, भारतामधील ग्रामपंचायत असेल किंवा अमेरिकेसारख्या काही भागातील ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला बघायला मिळते. परंतु आजच्या वाढत्या लोकसंख्येमुळं हा शासन प्रकार काळाच्या प्रवाहामध्ये मागं पडलेला दिसून येतो. प्रत्यक्ष लोकशाहीची जागा ही अप्रत्यक्ष लोकशाहीने त्या ठिकाणी घेतलेली आहे. आज जगातील जवळपास 70% देशांनी अप्रत्यक्ष लोकशाहीचा शासन व्यवस्थेचा स्वीकार त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. मग या अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता आपल्या प्रतिनिधीमार्फत त्या ठिकाणी शासनामध्ये सहभाग त्या ठिकाणी नोंदवत असते. अशा स्वरूपामध्ये प्रात्यक्षिक लोकशाही आणि प्रातिनिधिक लोकशाही ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. या आजच्या काळामध्ये भारतामध्ये देखील लोकशाही दिन मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी केला जात असतो, कारण लोकशाही हा एक शासन प्रकार नसून तो जीवन जगण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर विद्यार्थी मित्र हो, लोकशाहीचे विरोधक या ठिकाणी राजेशाही लोकशाहीचे विरोधक कोणकोणते घटक आपल्याला दिसून येतात, त्या घटकांची देखील चर्चा या ठिकाणी करणे आपल्याला क्रमप्राप्त त्या ठरत असते. यामध्ये सर्वप्रथम राजेशाही हा प्रकार आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. हा लोकशाहीच्या कसा विरोधामध्ये घटक म्हणून काम करतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, राजेशाही हा प्राचीन काळापासून चालत आलेला आजतागायत शासन प्रकार आहे. आज ज्या काही देशांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे तरी देखील मर्यादित स्वरूपामध्ये राजेशाही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. इंग्लंड या देशाला लोकशाहीची जननी म्हणून अलीकडच्या काळामध्ये ओळखलं जातं, परंतु या देशामध्ये देखील मर्यादित स्वरूपामध्ये राजेशाही त्या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात दिसून येते. भारतामधील राष्ट्रपती देखील एक राजेशाहीचाच अप्रत्यक्ष प्रकार त्या ठिकाणी असतो. म्हणजेच आजचे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. इंग्लंडचा राजा देखील तो नामधारी प्रमुख आहे, परंतु राजेशाहीचा एक वंश किंवा वाटचाल त्या ठिकाणी आपल्याला मानवी स्वभावामध्ये आधी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. परंतु राजेशाही हा काळाच्या प्रवाहामध्ये मागं पडलेला प्रकार आपल्याला दिसून येतो. मग राजेशाही ही लोकशाहीच्या विरोधामध्ये काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. राजेशाहीमध्ये वंश परंपरागत राजेशाही अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येतो. राजा हा आपल्या मुलाला युवराज किंवा राजा म्हणून नंतरच्या काळामध्ये घोषित केल्या जात होतं. म्हणजे लोकशाहीमध्ये जे सत्ता स्थापना करतात ते लोकशाही मार्गाने असते किंवा निवडणुकीच्या माध्यमातून असतात, बहुमताच्या. परंतु राजा हा वंश परंपरेने निवडून आलेला आहे, ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाची ध्यानात घ्यावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे राजा हा निरंकुश स्वरूपाचं काम त्या ठिकाणी करत असतो. राजाला अमर्याद स्वरूपाचे कार्यकारी आधार, कायदेविषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार त्या ठिकाणी मिळालेले असतात. परंतु लोकशाहीमध्ये सत्तेचं विभाजन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. कार्यकारी मंडळाची सत्ता वेगळी, कायदेमंडळाची सत्ता वेगळी, न्यायमंडळाची सत्ता वेगळी आणि तिन्ही हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काम करत असतात. न्यायमंडळावरती कार्यकारी मंडळाचं नियंत्रण असते, कायदेमंडळाचं नियंत्रण त्या ठिकाणी म्हणजे स्वतंत्र प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी काम करत असतात. परंतु राजेशाहीमध्ये राजाच्या अंतर्गत सर्व अधिकार त्या ठिकाणी एकवटलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच राजेशाही ही मुळातच काय आहे की लोकशाही विरोधी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. परंतु प्राचीन काळामध्ये राजेशाही हा शासन प्रकार सर्वश्रुत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो.
परंतु राजेशाहीचे काही गुण आणि दोष आहे ते संपूर्ण लोकशाही प्रक्रियेच्या किंवा लोकशाही या शासन प्रकारापेक्षा वेगळे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। राजा प्रसंगी हा हुकुमशाही प्रमाणे देखील काम करताना आपल्याला दिसून येतो, कारण राजावरती कोणत्याही सत्तेचं नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही, परंतु राजा हा निवडत असताना त्या राजाच्या अंगामध्ये कोणते चांगले गुण आहेत, कोणते वाईट गुण आहेत याची शहानिशा राजपदावर बसताना त्या ठिकाणी केली जात नव्हती। केवळ वंश परंपरागत रीतीने त्या राजाची निवड गादीवर त्या ठिकाणी केल्या जात होती। अशा स्वरूपामध्ये राजाला अमर्याद स्वरूपाचे अधिकार त्या काळामध्ये मिळाले जात होते। आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आजही एक म्हण आहे, राजा बोले दर हाले। राजाने जर मारलं तर कुठेही दाद मागता येत नव्हती। जसं की निसर्गामध्ये पावसाने जर ओलं झालं आपण तर कुणाकडे दाद मागणार, तशा स्वरूपामध्ये राजाला अमर्याद स्वरूपाचे अधिकार त्या ठिकाणी होते। एक प्रकारचे लोकशाही जी मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, ही मानवी मूल्य जी लोकशाहीमध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळतात किंवा या मूल्याशिवाय, मानवतावादी मूल्याशिवाय लोकशाहीची संकल्पना त्या ठिकाणी पूर्ण होत नाही। परंतु राजेशाही ही लोकशाही मूल्याला धरून त्या ठिकाणी दिसून येत नाही। राजेशाहीमध्ये मानवतावादी मूल्य आपल्याला दिसून येत नाही। याच कारणामुळे राजेशाही हा शासन प्रकार लोकशाहीच्या विरोधी त्या ठिकाणी म्हटल्या जात असताना आपल्याला अशा स्वरूपाने दिसून येते। त्यानंतर दुसरा जो प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे हुकुमशाही। आपण बघितले राजेशाहीमध्ये राजाला जेव्हा अमर्याद स्वरूपाचे अधिकार किंवा सत्ता त्या ठिकाणी मिळालेली असते, त्या सत्तेमुळं एक प्रकार अहंकारी भावना त्या राजामध्ये येत असते। अहंकारी राजा हा हुकुमशाही लहरी वृत्तीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो। आपण फ्रान्समध्ये 14व्या लुईचं वर्तन त्या ठिकाणी बघितलेलं आहे। चीनमध्ये राणी झुसीचं वर्तन त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। भारतामध्ये एक राजा होऊन गेला मोहम्मद तुगलक, मोहम्मद पैगंबर, त्यांचं वर्तन आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। केवळ दिल्लीपासून दक्षिणचा भाग हा वेगळा आहे, दूर आहे, म्हणून त्या राजाने दौलताबादला आपले किल्ला आपले काय म्हणता येईल त्याला की राजधानी हलवलेली। मग राजधानी हलवत असताना संपूर्ण घोड्या जाड्यासहित त्या ठिकाणी हलवलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे एक प्रकारचा अविवेकी विचार राजाचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत होता। त्यानंतर दुसरा म्हणजे 14व्या लुईनं जेव्हा जनता दुष्काळाने होरपळलेली होती, खायला अन्नधान्य त्या ठिकाणी मिळत नव्हतं, जेव्हा ही जनता हालाकष्टामध्ये जीवन जगत होती, तेव्हा 14वा लुई हा आपल्या महालामध्ये ऐश आरामी जीवन जगत होता आणि एवढंही करून जनतेवर अनेक प्रकारचे अन्यायी कर त्या ठिकाणी लादलेले होते। मग अन्यायाला कंटाळलेली ही जनता, दारिद्र्याने पिसलेली जनता जेव्हा न्याय मागण्यासाठी आम्हाला किमान भाकरी मिळावी या आशेपोटी आंदोलन त्या ठिकाणी राज्यदरबारात करतात, अशा वेळी 14वा लुई त्यांना उंबरटपणे म्हणतो, तुम्हाला जर भाकरी मिळत नसेल तर केक खा। हा अशा प्रकारचा आततायी विचार त्या ठिकाणी आपल्याला हुकुमशाहीमध्ये किंवा राजेशाहीमध्ये पाहायला मिळत असतो। म्हणजे राजाकडे जेव्हा अमर्याद सत्ता मिळालेली असते तेव्हा राजा आपल्या लहरी स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी राज्यकारभार करत असताना दिसून येतो। अशा स्वरूपामध्ये हुकुमशाही ही लोकशाही विरोधी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। लोकशाहीमध्ये व्यक्ती विचाराबरोबर समाजाचा विचार देखील केला जात असतो। या लोकशाही मुळातच व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देणारी संकल्पना आहे किंवा विचारधारा आहे। परंतु आजच्या काळातील जर विचार केला तर भारताने देखील संसदीय लोकशाहीचं रूपांतर समाजवादी लोकशाहीमध्ये केले आहे। व्यक्तिहिताबरोबरच समाजहित देखील महत्त्वाचं आहे आणि समाजाच्या गरजा भागवणे काम हे शासनाचं कर्तव्य आहे। अशा स्वरूपामध्ये समाजाच्या मागण्या त्या ठिकाणी केलेल्या गेल्या आपल्याला दिसून येतो। लोकशाही समाजवादी संकल्पना भारताच्या राज्यघटनेनं स्वीकारलेली नसली तरी नंतरच्या काळामध्ये भारतीय प्रिॲम्बलमध्ये लोकशाही समाजवादी संकल्पना त्या ठिकाणी घातली गेलेली आपल्याला दिसून येते। व्यक्तीबरोबर समाजाचं हित त्या ठिकाणी होत असतं, परंतु हुकुमशाहीमध्ये व्यक्तिहिताला तिलांजली आहे, परंतु समाजाच्या मागण्याकडं, गरजाकडं हेतुपुरस्सरपणे राजा जेव्हा दुर्लक्ष करत असतो तेव्हा हुकुमशाही कशा स्वरूपाची लोकशाही ग्राह्य धरेल असा ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी पडत होतो। आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाला बहुमत त्या ठिकाणी मिळत असतं, सर्वस्वी तो पक्ष देखील हुकुमशाही पद्धतीनं आपला राज्यकारभार त्या ठिकाणी चालवत असलेला आपल्याला दिसून येतो। भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपासून म्हणजे पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जर आजच्या लोकसभेचा विचार जर केला,
की कोणताही एक पक्षाच्या आधिपत्याखाली सत्ता जाऊ नये, विरोधी पक्ष देखील मजबूत त्या ठिकाणी असावा, म्हणून विरोधी पक्ष निर्माण करण्याची जबाबदारी, विरोधी पक्ष नेता निर्माण करण्याची जबाबदारी लोकशाहीची आहे, हे देखील विसरता कामा नये. कारण आजच्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष देखील हुकुमशाहीप्रमाणे वागला नाही पाहिजे किंवा हुकुमशाही पद्धतीने त्या पक्षाने निर्णय घेतले नाही पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्षाला, विरोधी नेत्याला देखील आपल्या लोकशाहीमध्ये अत्यंत मानाचं स्थान त्या ठिकाणी दिसून येतं. हे अशाच रूपामध्ये हुकुमशाही आपल्या ह्या लोकशाहीला अजिबात मान्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. म्हणून हुकुमशाही ही लोकशाहीच्या विरोधात त्या ठिकाणी मांडल्या जात असते. अशा स्वरूपामध्ये लोकशाहीचे काही दोन विचारधारा आहेत, या दोन्ही विचारांचा आपण या ठिकाणी मागोवा घेतलेला आहे. नंतरच्या तासिकेमध्ये साम्यवाद आणि फॅशिझमची सत्ता, ह्या दोन ज्या काही सत्ता आहे ह्या कशा स्वरूपाच्या लोकशाही विरोधी काम करतात यांची आपण नंतरच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. आजच्या या तासिकेमुळे जो काही महत्त्वाचा आपण इंट्रोड्युशन टू डेमोक्रेसी BA सेकंड इयरच्या थर्ड इयरला असला हा एक महत्त्वाचा लोकशाही एक संकल्पना किंवा जीवन जगण्याची एक पद्धत त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. खरोखरच मला वाटतं आपल्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला लोकशाही मूल्य त्या ठिकाणी रुजली पाहिजे. याबरोबरच लोकशाही ही किती महत्त्वाची आहे, लोकशाही या शासन प्रकार आहेत का, लोकप्रिय असलेला शासन प्रकार आजच्या काळामध्ये तरी दिसून येत नाही. म्हणून लोकशाही मूल्य ही कणाकणामध्ये मनामनामध्ये रुजली पाहिजे, हा या तासिकेचा हेतू या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत. नंतरच्या तासिकेमध्ये आपण लोकशाही संग्रामामध्ये जे काही विवेचन करणार आहोत ते विवेचन आपण नंतरच्या तासिकेत बघणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या ठिकाणी मला वाटतं 3 घटकावरती आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. लोकशाहीचे जे प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही पडणारे जे प्रकार आहेत यामध्ये अध्यक्षीय आणि संसदीय लोकशाहीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आजच्या भारतीय लोकशाहीमध्ये लोकशाही दिनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि लोकशाहीच्या विरोधी जे काही विचारधारा आहेत, ज्या काही चळवळ आहेत यांचा आपण मागोवा या ठिकाणी घेत आहोत. या मागोवामध्ये आपण राजेशाही, हुकुमशाही या दोन्ही विचारधारांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. नंतरच्या तासिकेमध्ये आपण हा उर्वरित घटक बघणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी वेळेच्या अभावी पूर्ण विराम देऊया. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.